श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज मी बनवणार आहे इडल्या। तर रात्रीच मी भिजू टाकलं होतं तांदूळ आणि उडदाची डाळ। उडदाच्या डाळीमध्ये थोडीशी चण्याची डाळ आणि मेथी दाणे टाकलेले होते मी, जेणेकरून थोडंसं आमसूर येणार लवकर, कारण की हिवाळीचं लवकर आमसूर नाही होत आणि थोडंसं फेसाळ पण नाही होत। त्यामुळे मी थोडीशी चण्याची डाळ आणि मेथीचे दाणे टाकलेले होते। तर रात्रभर याला सोक करून घेतले होते मी आणि छान पाण्याने धुवून घेते आता बरोबर। तर बघू शकता। आणि आता मी डाळ छान आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते। थोडी टाकून मिक्सरमध्ये छान पेस्ट, एकदम बारीक पेस्ट करून घेते। दरदरी नाही ठेवायची आहे डाळ, छान बारीक करून घ्यायची एकदम पेस्ट एकदम। तर मी आता थोडी डाळ घेऊन पूर्ण बारीक करून घेते। थोडीशी तांदूळ आणि थोडीशी उडदाची डाळ हा प्रमाण घ्या, जेणेकरून ते दोन्ही एकसारखे मिक्स होणार। बघू शकता माझे बारीक करून झालेलं आहे आणि मी डब्यात घालून घेतलं होतं असं, आणि उन्हात आणलेलं आहे मी, टेरेसवर ऊन दाखवायला आणलेलं आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये थोडंसं आमसूर पण नाही येत आणि थोडंसं फेसाळ पण नाही होत। थोडंसं फेसाळ फतफत झालं की ते थोडंसं इडल्या छान फुगतात, म्हणून मी थोडंसं म्हणजे थोडंसं उन्हात दाखवायला आणलं आहे, जेणेकरून थोडंसं गरम होणार डब्बा। तर जास्त अशा प्रमाणे बॅटर पातळ हवं। तर तुम्हाला जसं तुम्हाला जमणार तसं तुम्ही पातळ ठेवा, पण असं पातळ पाहिजे मला, म्हणून मी असंच पातळ ठेवलेलं आहे। आणि जास्तीचं पीठ भिजवून म्हणजे बारीक केलेलं आहे मी, जेणेकरून मी संध्याकाळी म्हणजे आम्हाला डोसे पण करायचे आहे। सकाळी इडल्या आणि संध्याकाळी डोसे, आणि डोसेसुद्धा ह्याच बॅटरचे ह्याच प्रमाणात बनते। आणि प्रमाण मी घेतले आहे, सॉरी मी तुम्हाला अगोदर प्रमाण नाही सांगितलं। 3 वाटी तांदूळ मध्ये 1 वाटी उडदाची डाळ घ्या। 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, आणि त्याच्यात थोडंसं मी चण्याची डाळ आणि मेथी दाणे टाकून घेतले होते। आणि एकसारखं फेटा तुम्ही, एका साईडने फेटा छान। बघा किती छान पातळ झालेलं आहे, असं पातळ पाहिजे। आणि जेवढं होणार तेवढं तुम्ही फेटा। फेटल्याने काय होते, त्याच्यामध्ये बबल्स वगैरे राहतात ते निघून जातात, एअर म्हणतात त्याला। तर बघा असं छान पातळ झालेलं आहे। आणि फार दिवस झाले मी इडल्या केल्या नव्हत्या, फार दिवस झाले होते। चला आता आपण इडलीचा साचा घेतो। आणि इथे बघा पहिली बॅच झालेली आहे इडल्यांची। तर ते आता गरम असल्यामुळे मी सांशीने घेत आहे, तर ते आता काढून घेते मी। आणि बघा किती व्यवस्थित आणि किती आरामात निघत आहे इडल्या। बघू शकता तुम्ही किती म्हणजे छान गोल एकदम परफेक्ट झालेले आहे आणि इझिली निघत आहे। कुठे असं म्हणजे जोर ताकद लावायची काही गरज पडत नाही बघा इडली। आणि शक्यतो तुम्ही जेव्हा गरम राहते तेव्हाच तुम्ही इडल्या काढा, आणि कारण की त्या ड्राय थोडीशी थंड्या झाल्या तर त्या इडल्याच्या साच्यातून काढायला थोडंसं हार्ड जातो, म्हणून जेव्हा गरम राहते तेव्हाच तुम्ही काढून घ्या। तर बघा किती इझिली निघालेले आहे। आणि अशा प्रकारे मी पूर्ण सगळ्या काढून घेते। तर बघा किती पटपट निघत आहे, बघा किती लवकर निघाल्या आहे माझ्या इडल्या। आणि ह्या एका पात्रामध्ये 16 इडल्या होतात, एका पात्रामध्ये 16 इडल्या बसतात याच्यामध्ये। आणि पहिला बॅच झालेला आहे माझा, आता मी सेकंडसुद्धा मांडून घेणार पटकनच। आणि एखाद्या वेळेस तरी इडल्या वगैरे मी महिन्यातून 2-3 वेळा इडल्या करते। इडल्या नाही तर डोसे आमचं राहतेच। आणि इडल्यांसाठी तुम्ही शक्यतो जे जाडे तांदूळ राहतात ते वापरा, ते खूप छान राहते, त्याने इडल्या खूप स्पंजी बनतात त्या तांदळाने। जे आपले बासमती तांदूळ वगैरे राहतात ते नको टाका, ते त्याने स्पंजी नाही बनत। आणि आता इथे बघा मी दुसरी बॅच मांडून घेत आहे, तर पटकन तेल लावून घेत आहे पात्राला। आणि मी जास्त तेल नाही लावत, थोडं कमीच तेल लावते। तर बघू शकता। आणि स्टीलचा सुद्धा साचा येते, तो खूप छान राहते। तर माझा हा साचा थोडा खराब होत आला की मग मी स्टीलचा घेणार। स्टीलच्या याच्यात पण लवकर निघतात,
आणि स्टील म्हणजे जर्मनपेक्षा चांगला राहतो, हेल्थसाठी चांगला राहतो जर्मनपेक्षा स्टील. बघा असं पातळ केलेलं आहे. मी पटकन मांडून घेते दुसरी बॅचसुद्धा, कारण की एक बॅच आमची संपण्यावर आलेली आहे, तर म्हटलं पटकन दुसरी बॅचसुद्धा लावून घेते. आणि आम्ही संध्याकाळी मस्त डोसे पण करणार आहे. एक दिवस असा पण ज्या दिवशी म्हणजे पण तरी मला नाही का स्वयंपाकच परवडतो इडलीपेक्षा म्हणा, कारण की इडलीमध्ये थोडंसं तामझाम जास्त राहते, स्वयंपाकामध्ये तेवढं तामझाम नाही राहत. वारंवार इडली म्हटलं तर इथं उभंच राहावं लागते, किचनमध्येच राहावं लागते. तर आणि तेवढं म्हणजे स्वयंपाक कसं झटपट केला आणि साईडला झालं असं असते, पण इडलीचं तसं नसते. एक तर थंडीचे दिवस आहे, तर थंड्या इडल्या लवकर कडक येतात, ड्राय येतात त्या, आणि गरम गरमच छान वाटते म्हणून तर. आणि ते बघा माझं सांबार बनवून झालेलं आहे छान, आणि खूप टेस्टी झाला होता सांबार. तर असं सांबार बनवून झालेलं आहे. मी जास्त नाही केलेलं आहे सांबार, कारण की संध्याकाळी डोसे खाणार आहे, तर त्याच्यासाठी मी आलूचं भरीत करून घेतलेलं आहे तयार. याच्यामध्ये सांबारामध्ये मला काय म्हणते त्याला, आपल्या त्या शेंगा राहतात त्याने मिळाल्या. तर बघा इथे इडल्या आणि इथे झालेला आहे भरीत तयार झालेला आहे संध्याकाळसाठी. आता पण ज्याला म्हणजे डोसे लागत आहे मी त्याला करून देत आहे. आणि तर आम्ही चाललो आहोत किराणा आणायला, डीमार्टमध्ये महिन्याचा किराणा आणायला. तर गेला आणि आम्ही चाललो आता डीमार्टमध्ये महिन्याचा किराणा आणायला. बघू शकता तुम्ही, ऊन तर दिसत आहे पण थंडी तेवढीच आहे, थंडी जास्त आहे, वाढलेली आहे. आणि डीमार्टजवळ सेलसुद्धा लागले, तर तोही बघू म्हटलं आम्ही. तर बघू शकता आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत, आणि आज जास्त म्हणजे गर्दी नाही, कारण की आम्ही सकाळच्या टायमाला आले आहोत. तर बघू शकता आमचं किराणा घेऊन झालेला आहे. आणि मला तर डीमार्टमध्ये आलेलं खूपच फ्रेश वाटते, एकदम माइंड फ्रेश वाटते. हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का. बघा आमची ट्रॉली पूर्ण हाऊसफुल झालेली आहे. तर पण मला महिन्याचा किराणा घ्यायचा होता, पण जास्त घ्यायचा होता, कारण की म्हणजे किराणा म्हणजे ऑलमोस्ट संपतच आलेला होता. तर बघा जास्त भीडभाड नाही आहे, काही नाही आहे. आणि हा आमचा एवढा सारा पसारा किराण्याचा. आणि आता हा ठेवायचा पण आहे, तो एक टेन्शन आहे. मेन म्हणजे तर आणून तर घेतो, पण ठेवण्याचा पण टेन्शन राहतो, कारण की जिथपर्यंत आपण जुनं सामान नाही काढत तिथपर्यंत नवीन ठेवत नाही डब्यामध्ये. हाय फ्रेंड्स, आम्ही आता डीमार्टमधून आलेलो आहोत. तर सकाळी कामं केले पटकन, मुली शाळेत गेल्या, आणि मग आम्ही सकाळीच डीमार्टमध्ये गेलो, कारण की अवीला टाईम नाही आहे, त्यांना बाहेर गावी जायचं आहे. त्यामुळे आम्ही पटकन किराणा आणून घेतलेला आहे, कारण की दिवाळीच्या अगोदर मी किराणा नाही आणलेला होता, फक्त बेसिक सामान आणले होते जे आपल्याला दिवाळीत लागणार आहेत, जसं चिवड्याचं वगैरे, चकलीचं पीठ वगैरे हेच आणलेलं होतं. आणि ऑलमोस्ट किराणा संपत आलेला आहे, तर मी म्हटलं अगोदर किराणा भरून घेते, कारण की किराणा भरलेल्या घरात तर थोडंसं बरं वाटते, की आहे बा घरात काही पण असो, भाजीपाला नसेल तर आपण कडधान्य बनवून घेतो. तर चला तुम्हाला दाखवते मग. तर बघा मी अशा स्टीलच्या बॉटल्या आणलेल्या आहे. तर आणि मला हे 199ला पडली आहे, 199ला पडलेली आहे. तर हे स्टीलच्या बॉटल्या आहे, आणि प्लास्टिकच्या मी वापरत नाही, मी प्लास्टिकच्या बिलकुल वापरत नाही. आणि शाळेमध्ये सुद्धा बॅन आहे प्लास्टिक. तर स्टीलच्या बॉटल्या आहेत त्यांच्याकडे, पण त्या थोड्याशा मोठ्या साईज आहे, तर कॅरी करायला थोडंसं हेवी जातो. तर मी हे कॅरी करायला थोडेसे लहान आहे, तर कॅरी करायला त्यांना इझी जाणार, म्हणून मी थोड्याशा लहान बॉटल्या आणल्या 2, आणि स्टीलचे आहे. आणि याचे झाकणे खूप छान आहे. आणि बघू शकते याचं जे हे आहे शार्प नाही आहे, मेन शार्प नाही आहे. आणि ज्या पहिलेच्या माझ्या बॉटल्या आहे त्याचं तोंड हे जे आहे ना, तोंड मेन भाग ते शार्प होतं, तर ते गळायचे चान्सेस होते. तर म्हणून म्हटलं मी ह्यावेळेस आवर्जून बघून आणलेल्या बॉटला. तर अशा प्रकारे 2 बॉटलेला आणलेल्या आहे. आणि तांदूळ
मला हे तांदूळ लागते, थोडेसे घरी वापरून घेणार आणि थोडेसे देवासाठी. तुम्हाला माहिती आहे देवासाठी मी बासमती तांदूळ वापरते, तर हे देवासाठी आणलेले आहे तांदूळ. आणि फर्स्ट टाइम मी गिट्सचं बासुंदीचं हे बॅटर आणलेलं आहे, तर मग ट्राय करून बघणार की कसं लागते. फर्स्ट टाइमच आणलेलं आहे मी, नाहीतर आपलं घरीच बनवते. तर चला बनवू तेव्हा तुम्हाला रेसिपी सांगणार. इथे आहे वटाणे आणि आणखीन एक आणलं आहे, तर हे आहे रसगुल्ल्याचं आणलं आहे, हल्दीरामचं आहे. तर हे एक आणलेलं आहे. तर हे ओपन करायचंच आहे आम्ही, कारण की तुम्हाला दाखवायचं तो ओपन नाही केलं मी. आणि तेलाचे पॅकेट आणून घेतलेले आहे. ह्यावेळेस मी राईसचं आणलेलं आहे. एक मिनिट. राईस ब्रँड ऑइल आणलेलं आहे यावेळेस. आणि एक सॉसचं सरसो ते हे आणलं आहे, सनफ्लावरचं सॉसचं. रवा, किशमिश. आणि मी ब्रश आणते तेव्हा असे कंबोस आणते, जास्त म्हणजे परवडतात बी. आणि मला हात आवडते कारण की याचे जे ब्रश आहे थोडेसे हार्ड राहते, एकदम सॉफ्ट पण नाही राहत, एकदम हार्ड पण नाही राहत, म्हणून मला ते आवडते. आणि मसूर, थंडीची तुम्ही मसूर खरंच वापरा, मसूर खूप छान राहते. आणि ही सैगी मसूर आणलेली आहे मी, याची ड्राय भाजी खूप छान लागते. अर्धा किलो तीळ आणलेली आहे. 1 किलो तीळ घरी ऑलरेडी ठेवलेली आहे. मुगाची डाळ, ही छिलटेवाली मुगाची डाळ आहे, ही आम्हाला लागते खिचडीसाठी. आम्ही खिचडी मुगाच्या डाळीचीच खातो. 2 पॅकेट मिठाचे आणले आहे. बरबट्टी आणि हे आहे भगर. ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ आणून घेतलं आहे मी, कारण की आता थंडी आहे तर थोडंसं भाकऱ्या छान लागते, म्हणून ज्वारी आणि बाजरी मिक्स करून एक पीठ करून घेणार आहे मी. आणि गूळ सुद्धा आणून घेतले आहे. आता संक्रांत आहे म्हणून तीळ गूळ आणूनच घेतले आहे मी. असे 2 बंडल आणलेले आहे, लागलं जेवढं लागेल तेवढं. आणि घरी थंडीचं गूळ खाणे खूप छान राहते, हेल्दी राहते गूळ खाणं, तुम्हाला माहीत असणार. आणि हा आणला आहे मी कांदा लसूण मसाला आणला आहे, कांदा लसूण मसाला. तर हा अर्धा किलोचा पॅकेट आहे आणि खरंच खूप छान लागतो भाजीमध्ये. दलिया, मी सेकंड टाइम दलिया आणला आहे. फर्स्ट टाइम जो आणला होता तर मी केला होता, तुम्हाला दाखवलं होतं मी, रेसिपी आहे आपल्या चॅनलवर. तर माझ्या मुलीला खूप आवडला होता, तर मी अर्धा किलोचा पॅकेट आणून घेतलेला आहे. जिरा, मोठ, मसूर डाळ करायला, हळद, जिंजर गार्लिक पेस्ट. आणि हे आणलं आहे मी रागी फ्लॉवर आहे हा. आणि याची पण पराठे, धपाटे आणि पोळ्या वगैरे खूप छान लागते. आणि द्या तुम्ही आपलं सोयाबीन वड्या, हे घरी कधी पण असो, कधी पण भाजी नसली तर आपलं एक साईडला एक असं राहिलेलं बरं. हे पतंजलीचा निरमा आणलेला आहे, मला हा पतंजलीचा निरमा खूप आवडतो. आणि सर्फ एक्सल मी असे 2 आणते मशीनमध्ये टाकायला. आणि लिक्विडसुद्धा आणते, पण लिक्विड आहे माझ्याकडे. आणि पास्ता पॅकेट आणलेला आहे, 5 दिवस झाले पास्ता नाही खाल्ला होता, तर पास्ता पॅकेट आणलेला आहे मी 1 किलोचा. 850 ग्राम आहे, म्हणजे जवळपास 1 किलो झालं ते. इप्पी पॅकेट आहे हा, इप्पीचा. आणि तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी किराणा आणते तेव्हाच मी इप्पी मॅगी वगैरे आणते, असं मी सेपरेट आणत नाही, फक्त किराणामध्येच आणते मी. खोबरा कीस, कारण की चटणी वगैरे आपण मसाल्याच्या भाज्या करतो त्याच्या ग्रेव्हीमध्ये टाकायला खोबरा कीस आणलेला आहे. शेंगदाणे, पियर्स साबण. आणि हे जे पॅकेट आहे रिफ्लेक्टचं, जे मी आणि कढई वगैरे धुते आणि म्हणजे प्रत्येक भांडे क्लीन करू शकता तुम्ही, बघू शकता. तर मी हे यूज करते रिफ्लेक्टचं. आणि खरंच मला हे म्हणजे याचा अनुभव आलेला आहे, खरंच खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा रिफ्लेक्टचं. एक माचीस पुडा आणलेला आहे, बाकी माचीस आहेत घरी.
एक घासणी, हे हँडवॉश आणलेलं आहे, आपलं हिमालयचं आहे हँडवॉश. हे बूट पॉलिश करायचं मुलींना लागते, शाळेत जाते तेव्हा ते बूट पॉलिशचं आणलेलं आहे. बिस्किटचा पॅकेट, मी असं कोकोनट पॅकेटच आवडते आम्हाला खूप छान वाटते. जास्त गोडी नाही आहे, जास्त फिकाई नाही आहे. पोहे, साबुदाणा आणि फेस वॉश आणलेला आहे अवीसाठी. हे हिंग आहे, यावेळेस मी दुसरी हिंग आणली आहे, रेनिया म्हणून येलो हिंग पावडर आहे. ओडोनिल, एक ओडोनिल ऑलरेडी लावून झालेला आहे. आणि हे आणले आहे मेयोनीज पॅकेट, माझा फेवरेट एव्हरेस्ट बिर्याणी मसाला, माझं फेवरेट आहे. मोहरी आणि काळी तीळ, तुम्ही हिवाळ्यात खा आणि प्रत्येक याच्यात वापरा सुद्धा. दंत क्रांती पेस्ट, आमचा फेवरेट, आमच्या घरी सगळ्यांना तोच पेस्ट आवडतो. डेटॉल साबण, इलायची, टोमॅटो सॉस मी अशी लहानच पाऊच आणते कारण की मोठे वेस्ट जातात आणि म्हणून लहान कशी यूज होऊन जातात आणि फ्रेश आपण फ्रेश आणतो मग. आणि हिमालया शॅम्पू, धने पावडर, लाल तिखट आणि तूप. आता आपले मार्गशीर्षचे गुरुवार सुरू आहे तर तुपाचा दिवा लावणं जरुरी आहे, तर तूप आणलेलं आहे आणि अर्ध तूप आहे घरी. शहद आणलेलं आहे. आणि हे मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं की हे मला असं हे कॉम्बो म्हणून मिळालं आहे. फ्री 500 ml बॉटल आहे आणि त्याच्यामध्ये हे फ्री आहे, लहान बॉटल फ्री आहे. आणि खरंच हे गिफ्टीचं आहे आणि खरंच खूप छान आहे. मी यूज करत आहे, आता मला झाले 6 महिने मी यूज करत आहे, खूप छान आहे. आणि हे मला पडले आहे 153 मध्ये 2 बॉटला. कसुरी मेथी 2 पॅकेट आणले होते, एक पॅकेट यूज म्हणजे फोडून डब्यामध्ये टाकलेलं आहे मी, एक ठेवलेला आहे तर तो पॅक करून. मिरे आणले होते. कॅलेंडर, हल्दीरामचे कॅलेंडर आले आहेत आमच्या घरी, पण आपल्याला कालनिर्णयाशिवाय होत नाही तर मी कालनिर्णय घेऊन आलेली आहे, एक कालनिर्णय घेऊन आलेली आहे कॅलेंडर. तर कॅलेंडर असो, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी तुम्हाला कालनिर्णय दिसणारच आहे. आणि ही क्रीम आणलेली आहे यावेळेस मी, लोटसची आहे, लोटस हर्बल क्रीम आहे. व्हाईट ग्लो साइन व्हाइटिंग अँड ब्राइटिंग जेल क्रीम आहे ही, याच्यात SPF 25 आहे, PA+ आहे, ट्रिपल+ आहे. आणि याची पॅकेजिंग अशी आहे आणि याची डब्बी बघा किती सुंदर आहे आणि डब्बी खूपच सुंदर आहे आणि मला खूप आवडली. आणि बघा याची थिकनेस आहे, जेल आहे, जेल फॉर्म मध्ये आहे पण ठीक आहे आणि खूप छान आहे, मला आवडली याची पॅकेजिंग. आणि मी फर्स्ट टाइम यूज करत आहे. अगोदर मी आपलं गुड वाईफची क्रीम यूज करत होती, पण मी म्हटले ह्यावेळेस ते ऑनलाईन करण्यापेक्षा म्हटलं ही घेऊन बघू, तर ही एक आणलेली आहे. आणि आपलं शेजवान चटणी घेऊन आलेली आहे. कधी पण आपल्या घरी भाजी नसली तर ही असलेली, त्याच्यासोबत पोळ्या भात काही. आणि मी हे मेन म्हणजे पास्त्यासाठी आणलेली आहे, पास्ता करासाठी. हे काही नाही आहे, तुरीची डाळ आहे आणि साखर आणि बेसन आहे. तर आणि मेन स्पेशल म्हणजे आम्ही आणलेले आहे पडदे आणलेले आहे मी डीमार्टमधून. की 2-3 आवडले होते पण हे ब्लूइश ग्रे आहे, तर हा कलर असा आणलेला आहे. बाकीचे लावून झालेले आहे, 2 लावायचे आहे, तर अशी आहे. तर 2 आणलेले आहे. आता आम्ही हळूहळू आपल्या घराची जे डेकोरेशन आहे ते करत आहे हळूहळू. आम्हाला नुकतंच 1 वर्ष झालं आहे आमच्या घरी इथे राहायला आलो आम्ही, तर आता हळूहळू आमची कामं सुरू आहे. तर असे पडदे आणले, मला खूप आवडले. आणखीन असे गोल्डन मधून पण होते, जसा हा ग्रे कलर आहे तर गोल्डन मधून सुद्धा होते.
पण आम्ही म्हटलं ग्रे कलर, गोल्डन जास्त व्हाईट होऊन जाणार म्हणून थोडासा ग्रे आणला. आणि ग्रे माझा फेवरेट आहे. तर बघू शकता असं ग्रे आणलेलं आहे. छान आहे, ठीक आहे. आणि हा आम्हाला पडला आहे 599ला. तर आणि छान मस्त वॉशेबल आहे, सगळंच व्यवस्था, म्हणजे मशीनमध्ये वॉश करू शकतो आपण. आणि ठीक कपडा छान जाडा आहे. असे आम्ही 6 पडदे आणलेले आहे. तर अशी आपली आजची शॉपिंग होती, किराणा होता आजचा आपला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि इथं आल्या होत्या ताई गहू निसासाठी. तर मी त्यांना सांगितलं होतं गहू निसून द्या. तर त्या ताईसुद्धा आलेल्या होत्या. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.